सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग 1 मधील ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्यानं अपेक्षेपेक्षा कमी मतं मिळाल्याचा आरोप अपक्ष उमेदवार देवीदास चिंचोळकर यांनी केलाय। सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्यानं अपेक्षेपेक्षा कमी मते पडली असा आरोप अपक्ष उमेदवार देवीदास चिंचोळकर यांनी पत्रकार परिषदेत केला। सोलापूर महापालिकेच्या या निवडणुकीत अनुक्रमांक 7 बॅट या चिन्हावर मी उभा होतो। प्रभाग क्रमांक 1 मधील बूथ क्रमांक 32 ते 41 या ईव्हीएम मशीनमधील अंदाजे 4500 मतदानाचा घोळ झाला आहे। चुकीची मते ईव्हीएम मशीनमध्ये दाखवण्यात आली आहेत। यामुळे केवळ मला 158 मते मिळाली। वास्तविक पाहता अधिक मते मिळणं अपेक्षित होतं। केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या आधारावर निवडणूक आयोग काम करत असल्याचा आरोप देवीदास चिंचोळकर यांनी केला। दरम्यान बॅलेट पेपरवर मतदान घेणं आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली। मी देवीदास अर्जुन चिंचोळकर सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 येथील प्रभाग क्रमांक 1 पुरुष अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आहे। महाराष्ट्र स्वराज्य पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार अनुक्रमांक 7 बॅट या चिन्हावर मी निवडणूक लढवली होती। तरी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 येथील प्रभाग क्रमांक 1 पुरुष अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार देवीदास अर्जुन चिंचोळकर यांना अनुक्रमांक 7 बॅट या चिन्हाला ईव्हीएम मशीन मध्ये गोळ होऊन फक्त 158 मध्ये पडलेले आहेत। प्रभाग क्रमांक 1 मधील बूथ क्रमांक 32 ते 41 या मतपेट्यामधील अंदाजे 4500 मतदान हे गोळ करण्यात आलेले आहे। बूथ क्रमांक 1 ते बूथ क्रमांक 41 या संपूर्ण मतपेटीमध्ये अनुक्रमे 2, 4, 10, 7, 3, 0, 8, 9, 17 असे फक्त चुकीचे मताची आकडेवारी ईव्हीएम मशीन मध्ये दाखवण्यात आलेली आहे। रमांजली चौक, आम्रपाली चौक, मातोश्री रमा आंबेडकर नगर, मसरे वस्ती, महाबोधी चौक, सम्राट चौक, प्रभाकर महाराज वस्ती, रमांजली तरुण मंडळ कडवा बाजार परिसर, हनुमान नगर, मड्डी वस्ती, माने वस्ती, हिप्परगा, शेळगी इत्यादी भागातील मतदान हे पक्षाच्या उमेदवाराला गेलेले आहे। मी अपक्ष असल्यामुळे माझे संपूर्ण मतदान हे प्रभाग क्रमांक 1 चे पक्षाच्या उमेदवाराला गेलेले आहे। निवडणूक आयुक्त हे भारत देशासाठी घातक आहेत। केंद्रीय सत्तेच्या जोरावर आणि महाराष्ट्र शासनाच्या आधारावर निवडणूक आयोग काम करीत आहे। माझ्यामध्ये भारत देशात लोकशाही संपूर्णपणे नष्ट करून हुकुमशाही पुन्हा येणार आहे हे निश्चित आहे।